तेजसी आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. सणासुदीचा काळ आहे. गणेशोत्सव नंतर नवरात्रोत्सव, पाठोपाठ दिवाळी. सण साजरे अवश्य करा, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे हे विसरू नका. लस वेळेवर घ्याच, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा. हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या. गरजेनुसार उपचार घ्या. स्वतःचं आरोग्य राखा आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही याचीही काळजी घ्या. ठळक बातम्या. नागपुरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आय रस्ते या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ. कोरोना निर्बंधांचं पालन करत 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिलीप मालखेडे यांची नियुक्ती. डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव SNDT महिला विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. आणि राज्यातला पावसाचा जोर वाढला, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असणाऱ्या आय रस्ते या पथदर्शी प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नागपुरात शुभारंभ करण्यात आला. नागपूर महानगरपालिका, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट, IIT हैदराबाद, इंटेल तसंच महिंद्रा आणि महिंद्रा या संस्थांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारला आहे. प्रत्येक अपघाताला फक्त ड्रायव्हरला जबाबदार धरणं चुकीचं आहे. या अपघाताला रस्ते अभियांत्रिकी, रस्त्याचा दर्जा तसंच संबंधित यंत्रणाही तितक्याच जबाबदार आहेत, असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं. बांधकाम विभाग, रस्ते विभाग, पोलीस, परिवहन विभाग तसंच सामाजिक संघटना या सर्वांनी समन्वय साधून अशा घटनांप्रती आपली संवेदनशीलता दाखवून अपघात कमी करायला मदत केली पाहिजे, असं ते म्हणाले. राज्यसभेचे सदस्य खासदार डॉक्टर विकास महात्मे यावेळी उपस्थित होते. विदर्भातील पशुसंवर्धन क्षेत्राकडे लक्ष देणं आवश्यक असून ज्याप्रमाणे मानवी आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा स्तरावरील वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात, त्याचप्रमाणे पशूंना सुद्धा या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी पशुवैद्यकीय सुविधांचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात केलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नागपूरच्या धरमपेठ भागात पशुवैद्यकीय चिकित्सालयीन संकुलाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार, खासदार डॉक्टर विकास महात्मे, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पातुरकर यावेळी उपस्थित होते. पर्यावरण वाचवण्यासाठी निसर्गप्रेमी नागरिकांनी अधिकाधिक योगदान देणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केलं. वन आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील 30 व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईतील राजभवनात पर्यावरण मित्र सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जलस्रोत, नदी, पर्वत आणि जंगल यांच्याप्रती भारतीय लोकांमध्ये अनादी काळापासून पावित्र्याची आणि आदराची भावना होती. मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे ही भावना कमी होऊन पर्यावरणाचं सर्वत्र शोषण होत आहे. अशा वेळी निसर्ग रक्षणासाठी निसर्गप्रेमींनी पुढे यावं, असं ते म्हणाले. भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते चतुर्दशी असा 10 दिवस महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातो. पण प्रत्येक घरामध्ये रीतीभातींनुसार गणेश विसर्जनाचा 1.5, 5, गौरींसोबत 7 आणि 10 असा वेगवेगळा दिवस असतो. 1.5 दिवसाच्या घरगुती गणपतींचं विसर्जन काल झालं. काही सार्वजनिक मंडळांनीही कोरोना संकटामुळे आपला गणेशोत्सव 1.5 दिवसांचाच केला आहे. त्यांनीही कालच विसर्जन केलं. गणेश मूर्तींचं विसर्जन तलावांमध्ये, पाणवठ्यामध्ये करण्याची पद्धत आहे. यंदा कोरोना संकटामुळे प्रशासनाकडूनच नागरिकांना धातूची मूर्ती किंवा शाडूच्या मातीची मूर्ती आणण्याचं आणि शक्यतो घरच्या घरी किंवा कृत्रिम तलाव हौदांमध्ये विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला, पण वाहत्या पाण्यातच विसर्जनाची प्रथाही अनेकांनी पाळल्यानं पाणवठ्यांवर उत्सवी गर्दी झाल्याचं चित्रही अनेक ठिकाणी दिसलं. या गर्दीला शिस्त लावण्यासाठी अशा सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या उरसे या गावाची एक गाव एक गणपतीची परंपरा गेल्या 49 वर्षांपासून आजही कायम आहे. यंदा सलग 49व्या वर्षी देखील उरसे गावात एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता, तो उद्देश आजही हे गाव कायम जपून आहे. एक गाव एक गणपती याचा आम्हाला सार्थ अभिमान असून ही प्रथा यापुढेही कायम अशीच अविरत सुरू राहील असा विश्वास इथल्या तरुणांकडून व्यक्त करण्यात येतोय. घरगुंटी गणपती असावेत त्याबद्दल वाद नाही, आणि प्रत्येकाला कोणत्या भावनेने पूजा करतो हा त्यामागचा भाव आहे. परंतु माझ्या मते असं आहे की आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये पूजा हा करतच असतो, पण एखादा असा उत्सव असावा, एखादी अशी वेळ असावी की त्यावेळेस संपूर्ण गावाने एकत्र येऊन आणि आपण तो उत्सव साजरा करावा, जेणेकरून आमच्या गावामध्ये ऐक्य आहे, आम्ही सर्व गावकरी गुण्यागोविंदाने एकत्र राहतो हा संदेश त्यामागे देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि खरोखरच या गावामध्ये आज ह्या एवढ्या वर्षानंतर सुद्धा कोणाला सुद्धा असं वाटलं नाही की मी माझ्या घरी मूर्ती बसावी, की मला चान्स मिळाला नाही म्हणून माझ्या घरी मी मूर्ती बसेल, असा आजपर्यंत कोणी विचार केला नाही. ह्याच्यातूनच दिसून येतो की आमचं हे एक गाव एक गणपती या संकल्पना किती मजबूतपणा आहे. देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासात 33,376 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली, तर 32,198 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19मुळे 308 मृत्यूंची नोंद झाली. राज्यात काल नवबाधितांची संख्या प्रथमच 3,000च्या आसपास आली. राज्यातील कोविड स्थिती आणि संबंधित इतर बातम्या आपण 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉक्टर दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉक्टर मालखेडे यांची 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली आहे. डॉक्टर मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेत सल्लागार म्हणून प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. नागपूरच्या मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉक्टर उज्ज्वला शिरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या VRCE संस्थेतून वास्तुविद्याशास्त्र शाखेत पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर शहर नियोजन या विषयात MTech तसंच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात PhD प्राप्त केली. त्यांना अध्यापन, संशोधन आणि प्रशासन क्षेत्रात एकंदर 36 वर्षांचा अनुभव आहे. साखर कामगारांसाठी नुकताच झालेला वेतनवाढीचा निर्णय साखरेपेक्षाही जास्त गोड ठरणार असला तरी काही साखर कारखानदारांसाठी मात्र कडू ठरण्याची जास्त शक्यता असल्याचं मत साखर उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलं. त्याबाबतचा हा वृत्तांत. राज्यातील साखर कामगारांना पूर्वलक्षी पद्धतीनं 12% वेतनवाढ आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याचा निर्णय झाला असला तरी त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना मात्र साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला मोठी आर्थिक कसरत करावी लागणार आहे. सध्या सणासुदीमुळं राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चढेच असले तरी सातत्यानं त्यात बदल होत राहतात आणि त्याचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर होत असतो. राज्यातील अनेक कारखाने आज अडचणीत असून साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाचा गंभीर प्रश्न सर्वच कारखान्यांना सतावतो आहे. शिवाय कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा धोका असल्यानं बाजारपेठेतील परिस्थिती पुन्हा कधी अचानक बदलेल याचाही भरोसा नाही. अशा परिस्थितीत पूर्वलक्षी पद्धतीनं कामगारांना वेतनवाढ द्यावी लागणार असल्यानं त्याचा अतिरिक्त बोजा कारखान्यांवर पडणार आहे. आगामी गळीत हंगामापूर्वी ही अतिरिक्त रक्कम कामगारांना अदा करावी लागणार असून त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या कारखान्यांना आगामी गळीत हंगामाचा परवाना मिळण्यातही अडचणी येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी.
मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करून आरोपीने अमानवीय अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मुंबईतील न्यायालयानं आरोपी मोहन चौहानला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांची पुण्यातनं निघालेली सायकल फेरी काल सकाळी धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथून मध्य प्रदेशच्या दिशेनं रवाना झाली. सायकल फेरीतील सहभागी जवानांना हिरवा झेंडा दाखवून भारत माता की जयच्या घोषणा देत उत्साहात निरोप देण्यात आला. हे जवान येरवड्याहून निघाले असून दिल्लीत राजघाटापर्यंत जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज असल्यानं ही निवड बिनविरोध असून उर्वरित 21 जागांसाठी 24 सप्टेंबर रोजी पुण्यात निवडणूक होणार आहे. यासाठी एकंदर 64 उमेदवार रिंगणात आहेत. देशात काल सकाळी हवामान. राज्यातला पावसाचा जोर आजपासून वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज होता, पण तो कालपासूनच वाढला. काल कोकणात सर्वत्र, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. मराठवाड्यात मात्र पावसाची हजेरी तुरळक ठिकाणीच होती. काल सकाळपर्यंतच्या 24 तासात राज्यात सर्वाधिक 100 मिलीमीटर पावसाची नोंद गडचिरोलीत तर त्याखालोखाल 80 मिलीमीटर पावसाची नोंद पुण्यात झाली. आजही राज्यात पाऊसमान काहीसं असंच राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उद्या परवा मराठवाड्यातही सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. सोमवारी मध्य महाराष्ट्रात आणि सोमवार मंगळवारी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही आयोजित केलेल्या साप्ताहिक प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न आता सादर करत आहोत. हाच प्रश्न आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे या फेसबुक पेजवर आणि @AIR न्यूज पुणे या ट्विटर हँडलवरही असेल. आपण आपलं उत्तर RNU पुणे इंडिपेंडन्स 75@gmail.com या ईमेलवर किंवा फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवर प्रश्नमंजुषेच्या पोस्ट खाली कमेंटमध्ये पाठवू शकता. या तीनही ठिकाणी प्रथम अचूक उत्तर देणाऱ्या श्रोत्यांची नावं उद्या सोमवारी याच बातमीपत्रात आणि फेसबुक आणि ट्विटरवर जाहीर करण्यात येतील. त्यांना विजेत्याचं प्रमाणपत्रही पाठवलं जाईल. तर ऐकूया आजचा प्रश्न. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रश्नमंजुषा. सोलापूरचे हुतात्मे म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या 4 देशभक्तांमध्ये मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्री किसन सारडा यांच्यासह कोणत्या क्रांतिकारकाचा समावेश होतो? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. सोलापूरचे हुतात्मे म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या 4 देशभक्तांमध्ये मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्री किसन सारडा यांच्यासह कोणत्या क्रांतिकारकाचा समावेश होतो? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपुरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आय रस्ते या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ. कोरोना निर्बंधांचं पालन करत 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिलीप मालखेडे यांची नियुक्ती. डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव SNDT महिला विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. आणि राज्यातला पावसाचा जोर वाढला, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.